पविते पर्व पूजा स्वीकार. पविते पर्वाचा मंगळ उत्सव केला बाईसांनी. त्यावेळेला मग सडा संमार्जन चौक रंगमाळिका आणि त्या उत्सवाला उपाध्य आहेत उपस्थित, जाणव उपाध्य आणि प्रमुख शिष्य परिवार सगळा दादोसांच्याकडे तो पर्व, पवित्र पर्व आहे ते. त्याला पर्व का म्हणतात? अनेक विचार असतात, मग इतर साहित्यामध्ये असतात. पविते पर्व. पविते म्हणजे काय? आता हे सगळं वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या. महिमभट्टाला काय माहिती की हे असं ह्याला एवढं मोठं रूप येईल पुढं म्हणून. तर ते पविते पर्व त्या उत्सवाला सर्वज्ञांनी निरूपण केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत तिथं, आहे की नाही? आणि मग त्या पवित्र पर्वाच्या प्रसंगी सर्वज्ञांनी एक दृष्टांत सांगितला, आहे की नाही? व्यवहाराचा. त्यानंतर तिथे दादोसांची तिकडे वस्त्रपूजा स्वीकार याविधी कथन. इकडे स्वामींना पवित्र पर्व झालं, त्या प्रसंगी निरूपण केलेले आहे सर्वज्ञांनी. त्या पवित्र पर्वाच्या काळीच तो व्यवहारा ब्राह्मणाशी व्यतिपात देतोय. व्यतिपात म्हणजे काय असते? मग तो दान दे म्हणायचं ना सर्वज्ञाने. अशा अवसर प्रसंगी व्यतिपातच काय सांगितलंय? कोणी एक व्यवहार असे तो राव आहे, तो ब्राह्मणाशी व्यतिपात देतो. तेव्हा जर दान केलं तर आपल्यावर जे संकट येतं ते दूर होतं. पण व्यतिपात शब्दाचा अर्थ काय? व्यतिपात दे म्हणलेलं आहे. दान धर्म त्यात काय लिहिलेलं उल्लेख नाही आहे ना. फक्त तो ब्राह्मणाशी कसा आहे शब्द? व्यतिपात दे. व्यतिपात म्हणजे काय? व्यतिपात दे एवढा स्वामींच्या मुखातला शब्द आहे. मग व्यतिपात देण्याची गोष्ट आहे का? काय व्यतिपात काय असते? तिथं ते अनुसरल्या पुरुषाला जोडलंय सर्वज्ञानी. शेवटी दृष्टांतिकामध्ये सर्वज्ञ म्हणतात, तो त्या लाभा चुके तैसे परमेश्वरे अवदास्य स्वीकारले असे का पहुडले असती. आणि मग अशा अवसर काळी पवित्र पर्वाच्या त्यांचा औदास्य परिहारतो असं सांगायचं. बरोबर आहे की? अनुसरला तो म्हणतो आता कधी औदास्य परिहारेल, कधी उपहोड होईल. आणि मी कशाला इथं बाहेर बसू म्हणजे गारव्यात थंडीत जांभळ्यात येत जातो माझ्या आश्रमात. ऐसे म्हणून बाहेरी जाय. अनुसरला पुरुष बाहेर जातो. अनुसरला पुरुष बाहेर जातो म्हणजे तो अविहित करतो. विधीच्या वेगळं तो अविधीकडे जातो असं. ते कळालंय की तुम्हाला? दृष्टांत सांगितलाय, झालेला आहे लीळा, आहे की नाही? पण ते काय नेमकं त्याच्या गर्भात काय असेल? अनुसरला पुरुष सर्वज्ञ म्हणतात तो
ईश्वर उदास आहेत का उपहोड स्वीकारलेला आहे देवाने, आणि ते ब्रह्मांडाचे राजे आहेत, आणि स्वामींना आता ते द्यायचे. स्वामी म्हणतात की तो अनुसरला पुरुष बाहेरी जाय, आणि इकडे स्वामींना औदास्य परिहारतो. डोमेग्रामसारखं अनेक ठिकाणी औदास्य स्वीकारले ना देवाने, तर ते परिहारतन त्यावेळेला तो तया लाभा चुके. तो अनुसरला पुरुष. म्हणून मायंभट्ट सांगतात, म्हणून धर्माचा दारवंठा ओळखीजे. हे पवित्र पर्वाचा उद्देश हा इथे आहे, स्पष्ट शब्दात सांगितलंय. धर्माचा दारवठा ओळखी. अनुसरल्या पुरुषांनी म्हणजे काय करायचं आहे त्यांनी? हे वाक्य विधिवाक्य आहे. धर्माचा दारवठा स्वामींच्या मुखातला आहे, ओळखीजे. शब्द स्वामींचे आहे ते. म्हणजे काय करावं लागेल त्याला? अधर्माच्या दरवाज्यात नाही जायचं, आहे का नाही? तिथे ठोठवायचा नाही. तिथे अधर्म वर्ततो त्या दरवाज्यात तिथे ओळखत बसायचं नाही. मग धर्माचा दरवाजा ओळखायचं आहे त्याने. हे कठीण नाही. ही अष्टपदीचं सूत्र आहे. लास्ट आणि बेस्ट एक समजलं की सगळं समजलं तुम्हाला. धर्माचा दरवाजा ओळखीचे जीवनपर्यंत. काय छान व्याख्या आहे ना स्वामींची. हे महावाक्यच आहे स्वामींचं. धर्माचा दरवाजा दारवंठा ओळखायचं. आता ह्याच्यावर किती जरी निरोपण केलं रात्रंदिवस तरी अपुर आहे, हे की नाही? पवित्र पर्व म्हणजे काय आहे? हे पवित्र पर्व आहे आपलं. कोणचं? धर्माचा दरवाजा तुम्ही असं ओळखायचं आहे. दररोजच पवित्र पर्व तुमचा असतं बरं. मंगळ काळ हा पावत्याचा एकच दिवस नाही, तो वर्षभर म्हणजे मरेपर्यंत असतं ते मंगळ काळ. तुम्ही अमंगळात जाऊ कसं शकता? जाल का तुम्ही अमंगळात? आपण तेवढाच धरला की आता हे असं केलं एवढा एक दिवस, अगदी श्रद्धेने अगदी 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 सगळं करून ते करायचं, आणि 2 दिवसांनी पलटून जायचं, आहे का नाही? मग बघायचं पुढल्या वर्षी मंगळ काळ हा पावत्याचा. असं नाही आहे तुम्हाला. तिथे धर्माचा दरवाजा अखंड ओळखवणे म्हणजेच मंगळ काळ आहे. अशा अनेक विचार त्याच्यामध्ये पावत्याच्या पर्वामध्ये असतात. धर्माचा दरवाजा कोणी ठोठावला इकडे? उपाध्याने आले, चांगदेवाने. सर्व ते म्हणतात तो तिकडे का जाईल? हा इथेच आहे. बायसांना सांगितलं हा इथेच आहे, तर इथेच आहे. इथेच्याची धर्माचा दरवाजा ओळखावा, आहे का नाही? असं भलत्याने येऊन नाही ओळखायचा. बरं, तो आलाय समजा धर्माच्या दरवाज्यात, आला चुकून समजा, पण ज्याचा धर्म आहे तो उदास आहे ना त्याच्यावरती, आहे का नाही? त्याला खंत आलेली आहे, तो पहुडलेला आहे, व औदास्य स्वीकारलेला आहे. मग तरीही त्याने ते उगवून नाही जायचं, त्रसवून न द्यायचे. धर्माचा दरवाजा ओळखा. अशा अनेक व्याख्या या वेळेमध्ये स्वामींना सांगायची. तेवढी प्रगल्भ बुद्धी करा आणि जन्मभर त्याचा विचार करा की धर्माचा दरवाजा आपण ओळखतो का.
5 मिनिटं इकडं तिकडं झालं तर सगळं उपकार कृतज्ञता येते आहे की नाही, विसरून जातो, कृतज्ञ होतो माणूस. इकडलं तिकडं थोडं झालं तर कधी चिरीमिरी आहे की नाही, सगळं विसरून जातो माणूस. कोण धर्मासाठी धर्माचा दरवाजा ओळखत बसलंय, लगेच मात्रा घेतली की आज तर लय सोपं झालं आहे की नाही. डिजिटल मीडियामुळं धर्माचा दरवाजा ठोठवत बसायची काही गरज नाही कोणाला. आहे तिथं तपस्या आहे की नाही, सगळं सहन करावं लागतंय. ऊन वारा मान अपमान, त्या उंबऱ्यात बसून राहावं लागेल ना त्या राजाच्या. मग बाकीचे गावकरी चोचो करतात, मला भिकारी आलाय हा बसलाय म्हणाले स्वार्थी वगैरे वगैरे. जितके अर्थ काढता येतील तेवढे तुम्ही काढा आणि धर्माच्या दरवाजात थांबणे म्हणजे पवित्र पर्व करणे. तो संकल्प द्यायचा आहे देवाला. स्वामींच्या गळ्यात पर्व टाकायचे म्हणजे काय करायचे, जानवं घालायचे म्हणजे काय करायचे, की मी देवा तुमच्याच दरवाजात थांबेन पुढल्या वर्षापर्यंत, दरवाजा सोडणार नाही. आता ही व्याख्या कोणी सांगत नाही आहे की नाही. ह्याला पवित्र पर्वाचा हा अर्थ आहे खरा. मग जिथे जिथे धर्माचा दरवाजा आहे तिथे ते ठोठवा, तुम्ही मग ओळखत बसा. आता या काळामध्ये करोडो रुपयाची उलाढाल होते आहे का नाही पवित्र पर्वामध्ये, हे ना, छानपैकी. असं सगळं विरोधी तत्व आहे स्वामींचं. इकडं सांगायचं पैशाला हात नाही लावायचा आहे की नाही, पैशाशिवाय तर काय होत नाही. असं ह्या सगळ्या गोष्टी अशा जम्बलिंग करतात. बरं, आपल्या आपल्या मनानं विचार करायचा की भानगड कुठपर्यंत कशी जाती आणि या कोलाहलामध्ये आपण कसं स्थिर राहावं. ना ते गुरु लोकांना मोठं आव्हानच आहे, जे गरीब गुरु आहेत आहे की नाही. त्यांना वाटतं हा हे कधी आपलं आपण असं कधी मोठा उत्सव होईल आपला, आपण असं असे ते स्वप्न बघत राहतात आहे की नाही. जे गरीब माणसाची विटंबना आहे, कुचंबना आहे ना, त्या धर्म सोडून देईल ना तो. हे असंच असलं म्हणजे असं असतं, अशी जी परंपरा लावून ठेवली ना, हे असं म्हणजे असं, ज्याचा विरोध स्वामींनी केला आहे की नाही तेच आपल्या समोर आहे. हे म्हणजे असं कर्मकांडात बांधलं कर्म. महिमभट्टा तिथं तर निरोत्तर केलं स्वामी नाही की नाही. कर्म किती प्रकारचे सांगितले महिमभट्टाला, विहित, अविहित, काम्य, नित्यकेमध्ये कोणते सांगितले, विहित कर्म करा, नित्यदिनीचे कर्म ते महिमभट्टांना सांगितले. बघा, विहित असतं एक, विहित म्हणजे दुसरं एक अविहित असतं कर्म. दोनच कर्म ना, एक पुण्यरूप एक पापरूप. त्यानंतर वेदांगामध्ये प्रायचित्ताला कर्मात घेतल्यावर शंकराचार्याने, स्वामींनी पण उल्लेख केला आहे प्रायचित्ताला कर्मामध्ये. बाई क्रियेशी ते कर्म सांगितलं आहे की नाही. पण हा एक विचार नाही आला आहे की नाही कुठे, प्रायचित्ताला कर्मात घेतलंय का आपण. पण स्वामींनी वचनात सांगितले बाई क्रियेशी अनुताप पुरश्चरण, म्हणजे प्रायचित्त हे कर्म मानलं जातं. सगळीकडे निबंध काढतात बघा, काही गुजोगराचा निबंध कुठं काढला, म्हणजे जा तू प्रायचित्त घे भाऊ.
कर्मविपाकाचा उपाय आहे तो, आहे की नाही. हम्म. म्हणजे प्रायश्चित्त कुठं मिळलं ते इकडे मोडलं, कर्मविपाकात मोडलं ते वगैरे. चला तो विषय तुमच्या डोक्याच्या पुढे जाईल. तर ते पवित्र पर्व म्हणजे हे असं असतंय ते अनुताप करून पुरस्चरण करून त्या धर्माच्या दरवाजा थांबायचो. आणि धर्माची व्याख्या, कोणा धर्माच्या दरवाजात थांबायचो असं खूप मोठं निरूपण आहे ते. कोणत्या धर्माच्या दरवाजात आहे, कोणता धर्म आहे ते, अष्टीपरीचा उमरा, आहे की नाही. मग कळण्यासाठी गीतेत काय सांगितलंय, तमेव शरणम गच्छ. आम्ही काय ते तमेव शरणं गच्छ. आम्ही कम शरणं गच्छ. नाही तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत इति गृहीतम् शास्त्रविधम्. शरणम तत्प्रसादात. पराम शांती. कुठं आहे ते श्लोक. 17 तत्प्रसादात पराम शांती स्थान करतो. पण ते अगोदर धर्म शरण आहे ते, शरण आहे तिथे. धर्माच्या उंबऱ्याला असं राहावं लागतंय. तत्प्रसादात पराम शांती. त्या अगोदरचं काय शब्द, गीता बी तोंडावरच पाहिजे पाठ. अर्थ जरी कळाला नाही तर असा अर्थ कुठंतरी निघतो तो. चला वेळ जाईल तुमचा. तर तो धर्म तिथे आहे, तो सुधर्मे निधनम श्रेय, आहे की नाही. स्वधर्म आहे तिथे, परधर्म भया. इथे आपल्या अधिकाराचा धर्म आहे तिथे. परधर्म भयावं, पुढलाच्या त्याचा धर्म आपण नाही आचरायचा, आपला आपण आचरायचा, आहे की नाही. इथे कळालं तर बरंच कळून जातंय. काय कळायला भानगड नाही बाबा. कोणता धर्म आहे खरा चलस्थितीमध्ये, काय कुठलं करायचं, आपण कुठे थांबायचं. गरिबाची तशी दानाधीन होते. कोमळ अनुसरला असेल तो बावचळ्यासारखा बघत राहतो इकडे तिकडे. काय चालू आहे झालं हे काय चालू आहे ते विचार करतात बरं लोक. तुम्ही असं समजू नका आपण विचार करत नाही, पण गृहस्थ मंडळी प्रामुख्याने विचार करतात की हे काय नेमकं काय चालू आहे बाबा. तो धर्माचा दरवाजा ओळखा म्हणतात. सारांश अर्थ तिथे स्वामींनी सांगितलेला आहे. ते असं पर्व स्वामींना तिथे झालं, पवित्र पर्व. इकडे दादोसांच्या ठाई पर्व झालं. त्यांनी आपण्या पूजा करविली. भटी दादोसाची पूजा केली. दादोसी आपण्यासी पविते व्हाविले. दादोसांना माहीत आहे बरं की मी बदमाशगिरी करून राहिला. स्वामी तिथं बसलेले आहेत. आणि आबाईसा उमायसा सुभागे दायंबा गोंदो भट दादोसाचा ठाई असे पविते पर्व करू लागले. दादोस मोडमध्ये येतात, आहे की नाही. अवघा पविती वाहिली. सर्वांनी पविते पर्व दादोसांना केलं. तिथं कोणतं म्हणलंच असेल ना, अहो तिथे चक्कर स्वामी बसलेले आहे, तुम्ही इथं करू. चुप रे, शहाणा आहे का मी शहाणा, गप. आता हा तिचा विषय झालेलाच असं नक्कीच. भटी आपण अशी हीन वस्त्र विणले होते ते दादोसाची. हे कुठं विणलेलं आहे बुटवासांनी वस्त्र, कुठे विणून ठेवले, कुण्या गावाला होते बुटवास त्यावेळेला. ते गाव तरी पाहावं. तिथे पवित्र पर्वाचं वस्त्र म्हणून आश्रम टाका. आठवण तर राहील ना बा. इथं बुटवासांनी पवित्र पर्वासाठी राहून 2 वस्त्र विणले होते. एक स्वामींसाठी. कामखेळायला आश्रम नाही आपला, आहे का नाही.
अशी काहीतरी होण्याची गरज आहे की नाही. नवीन भिक्षुकांनी आश्रम बांधताना अशा बांधावा आहे की नाही. साधू संत बांधतातच ना आश्रम, तशा स्मृतिरूप गावाला बांधायचं. पुरीला एक आश्रम नाही आपला आहे की नाही. बटवासांच्या गावाला नागदेवाचार्य आश्रम काढायचा मस्त. ते गावकरी खूप चांगले आहेत. आम्ही गेलो होतो तिथं आश्रम काढायला. तर हे ते आश्रम म्हणले की पैसे आले ना, पैसे कोण देत नाही. ते मर मारावं लागतं मग वर्गणी करत करत जिंदगी त्यात जाते सगळी. अशी ही काही सिस्टीम नाही आपल्याकडे आहे की नाही. ते कुठले व्यास आहेत अमृतसरकडले तिकडले साधू, प्रत्येक तालुक्या जिल्ह्यात त्यांचे 2-2 एकर जागा आहेत. आता सध्या घेऊन राहिले ते सगळे कंपाऊंड मारतात. सत्संग व्यास सत्संग मोठी 2-2, 3-3 एकर जागा असते प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात. तर तिकडून पेमेंट येतं, लोक इथे घेऊन टाकतात. लोकांच्या नावाने असतं ते, ट्रस्ट असतं त्याच्या नावाने घेऊन टाकतात. तसं आपल्याकडे काही नाही सध्या आहे की नाही. आपण असे या बाबतीत दिशाहीनच हवं. करायचं तो स्वतःच्या हिमतीवर करत राहायचं. त्याच्यामध्ये सगळे मनके पाठ आहे की नाही, BP सगळं वाढून फिरत राहावं लागतं. आणि ते उपदेशाच्या दारात फिरायचं. तो 100 प्रश्न विचारतो आणि मग त्यातून गोळा करून मठ मंदिर बांधायची. मोठ्या लोकांचं काय, त्यांचं लागलेलं असतं सगळं. नवीन आश्रमातून बाहेर पडणाऱ्या साधूंना एक गाव द्यावं. सांगायचं बा हे 2 गावात तुम्ही राहा, आम्ही सगळं पुरवतो. कशाला तो भटकल साधू आहे की नाही. तो उठलं की लगेच तो त्या लेवलनं ज्याचा जो गुण आहे तो धर्माच्या उपयोगी जाईल ना. मला कीर्तन येते मी ते कीर्तन करेल, मला पोथी येते मी पोथी करेल. ज्याला जे येईल असं सिस्टीम पाहिजे. त्या मठाधीशांनी ते करावं आहे की नाही. पवित्र पर्वाच्या निमित्ताने संकल्प करावा की ह्याचे 500 स्थळं झालेत, हा कुठंतरी जाईल आहे की नाही. त्यापेक्षा आपणच पाठवायचं ना, सांगायचं तिथल्या यजमानाला. मोठ्या बाबांनी सांगितलेलं यजमानाला ऐकत असतात. आपलं ऐकत नसतं कोणी बी. त्यांनी सांगायचं की हे 3 गावं हे बाबांना दत्तक, त्या गावात आम्ही जाणार नाही, ते बाबांनी सांभाळायचं ते गाव. नवीन भिक्षुकाने आहे का नवीन साधू बायांनी छानपैकी सगळं बांधून द्यायचं. तिथे 2 एकर जागा बाबांनी घेऊन द्यायची ना. पाप तर नाही ना काय, पाप लागल. हां, सांगायचे तू कर, त्या गावाच्या बाहेर तू जायचं नाही, ती गावं सुधर. एक गाव जर पकडलं तर किती गावं पकडले जातात. 10 धर्माचा दरवाजा आहे. पवित्र पर्वाच्या निमित्तानं तुम्हाला सांगायला धर्माचा दरवाजा अशा वेगळ्या अँगलने ठोठावा लागेल तुम्हाला, तर तुमची धर्मसंस्था मोठी होईल आहे की नाही. एक गाव पकडलं किती गावं पकडल्या जातात. त्या गावातल्या पोरी किती गावाला जातात लग्न होऊन, आणि सुना कुठल्या गावाहून येतात. आला ना संबंध तुमचा. मग एवढे गाव पकडले जातात. एकच गाव पकडायचं चालू आयुष्यमध्ये राहायचं, पण असं भिकार चोट नाही राहायचं. स्टँडर्ड भिक्षाही स्टँडर्ड मागायचे असे मस्त शोभेने राहायचं. निरूपण करायचं, व्यवहार पाळायचा आणि धर्माचा दरवाजा आहे तो. सध्याच्या काळामध्ये सगळ्यांना वाटतं ना धर्मप्रचार करावा, आपला धर्म वाढला पाहिजे. अरे पण तुमच्याकडे सिस्टीमच नाही ना वाढवायची. आपण धर्म त्या गावात वाढवायचा, मोठे आले की ते सगळे तिकडंच त्यांचे शिष्य होऊन जातात. त्याने उपदेश नाही द्यायचा तिथे आहे की नाही. गुरुबुद्धी नाही करून घ्यायची, लगेच यायचं की लगेच उपदेश घेऊन निघून जायचं बाबांनी. असं नाही झालं पाहिजे. ते त्याने उपदेश द्यायचा. मोठ्याने यायचं, उपदेशाला तयार करायचे आणि ह्यालाच उपदेश द्यायला आहे. हा धर्माचा दरवाजा ठोठावणे असते. असं नसते काय बी करायचं. त्याचा शिष्य तोडून आपल्याकडे वळवायचा, ह्या धर्मप्रचार म्हणतात काय. हा विधी आहे. तर प्रचंड मोठा तुम्ही अन्याय करताय. हे धर्माचे विचार आहेत.
पवित्र मंगळ काळ हा पवत्याचा, असं मंगळ विचारांचा काळ आहे हा. संक्रमण काळ असतो. असा कुठंतरी मोठा संकल्प घ्यावा लागतो, फार मोठा संकल्प. धर्माचा दरवाजा भीष्माने ठोठावला बाबा. कसा ठोठावला सांगा बरं? धर्माचा. मुलाचा आणि वडिलांचा धर्म आहे तिथे. म्हणजे माझे पप्पा का आजारी पडत आहे, सारखे असे सुकून बसले. हे की नाही? भीष्म. विचारलं पप्पांना, कोणाला तर म्हणजे बघितलं जाऊन भीष्माने, हे का नाही, देवव्रत नाव होतं त्यावेळी. म्हणाले असं त्यांनी विचार केला, आहे का नाही? कसा धर्माचा ठोठावतात माणूस जिंदगीभर. मला ते वाईट वाटतं ते, आहे की नाही? वाईट म्हणजे या अर्थाने की किती मोठं मन आहे त्या भीष्मांचं, देवव्रताचं. गेला त्या कोळ्याच्या घरात, आहे ना, मत्स्यगंधा, माशाचा वास येत होता तुझ्या शरीराचा, आहे ना. कुण्या साधूने ते पवित्र केलं तुझं शरीर? Yes. गंधवती, तीच गांधारी होऊन आली बरं का तिकडे. आणि त्या मत्स्यगंधाचा वास छानायचा म्हणून ती लोक यायची. त्याच्या अगोदर माशाच्या पोटी जन्मली ना. कोणाच्या पोटी जन्मली? माशाच्या पोटी तिला जर वास घाण यायचा, पण ह्या पराशर ऋषींनी तिला सुगंध केला. त्या सुगंधाने हा वेडा झाला. वडिलांसाठी मुलगी पाहायला गेल्या, हे का नाही, जगातला इतिहास हा धर्माचा दरवाजा आहे. बापासाठी पोरग पाहायला गेले, मुलीला सांगितलं, म्हणाले अरे पाहिले तुम्ही माझ्यावर? ते म्हणाले अहो असं असं. म्हणाले अशी अशी माझी आट आहे. चल ठीक आहे. तर म्हणाले मग तू लग्न करशील ना, तुला पोरं होतील ना? माझे लग्न करत नाही. हा धर्माचा दरवाजा. जन्मभर मेलत, तसंच मेलत आहे ना. त्याने जर लग्न केलं असतं तर महाभारत झालं असतं का? भीष्माने लग्न केलं असतं तर बाप मेल्यावर. हे सगळं प्रचंड जगाचे युद्ध होते ना तिथे आलेले, आहे का नाही. महाभारत कथा, रक्ताची पाठ व्हायले म्हणजे काय सोपे आहेत का? कृष्णाने बी मग दरवाजा ठोठवला धर्माचा. धर्माचा दरवाजा ओळगी. कृष्णच ओळगायला आले तिथे, आहे का नाही, पांडवांच्या घरी. हे शब्द कळायला तुम्हाला जन्म जाईल बरं. धर्माचा दरवाजा ओळगी. मंगलकाळी हा संकल्प असतो. आणि तिकडं अधर्माचा दरवाजा चाललाय दादोसांचा. म्हणे का पारी करा, चला द्या पौत्रिक, चला आणा 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 लवकर आणा. भटवासांनी तो विणलेलं कामखेड्याचं वस्त्र दिलं दादोसांना. दादोस लय हुशार आहे. आणि दादोसासाठी विणविले होते ते गोसाव्यालागी ठेवले. भटवास बी हुशारच आहे. वस्त्र ओळगवताना भटवासाने हुशारकी केली, आहे की नाही. स्वतःसाठी दादोसांना दिलं, दादोसासाठी केलं होतं ते स्वामींसाठी ठेवलं. मग दादोसा गळा मुठी एक पवते. किती पवते आहेत? दादोसाने घालून घेतले, काढायचेच नाही. हा डांबरटच आहे. मुठी एवढे पवते गळा जमा केले. सर्वांगी चंदनाची भवरी, तिळा गंधाक्षता, असं टापटीप मध्ये उठले दादोस लगेच. चंदन बिंदन, दादोस लय भारीच आहे ऍक्टिंग आहे. चला रे मा, छत्री धरा, छत्री धरा. असे दादोस सर्व केले असतात बरं. आणि सगळं मिळून स्थानाकडे जायचं असं करून, आहे की नाही. जायचे बाबा आम्ही आलो.
छत्री बित्री घेऊन आलो बरं, लाईटिंग बिटिंग लावून आलो व्यवस्थित सर. असा आम्ही ग्रस्त होतो. मला चांगलं आठवतं ते इथे बाबा मोठ्या तीर्थावर पालखीत बसून आले. हा, पालखीतून देवाला दंडवत केला आणि पालखी अशी फिरली गोल स्थानाभोवती निघून गेले. मी विचारलं त्यांना, मला हे काय हो? नाही म्हणे, ही आमची परंपरा आहे. राजेश्वर. कुठं कसं काय कळालं तुम्हाला? महास्थान आहे ते. पालखीत आले, पालखीत बसून दंडवत. तशीच पालखी फिरली. काय म्हणायचं ह्याला? ती परंपरा. त्याला काय कळत नव्हतं, पण ते आता कळायला लागलं की हे दादोस सगळीकडे असतात. दादोस निघाले की मग आता देवाकडं. हां, शिष्यासहित गोसाव्याशी पवते वावया डवरत डवरत निघाले. काय शब्द वापरलाय माहिती? डवरत डवरत. मराठी भाषेचं कशी गोडवा आहे ना. डुलत डुलत, आहे की नाही? मटकत मटकत, फुशार की मारत, आहे की नाही? डुलत डुलत. आणि ते सगळं गळ्यात बिळ्यात लावलं असेल भट्टोबासानं. धरायला धर रे म्हणाले, खालून पवते धर, पडेल ना मी रस्त्यानं. पडल्यालाच आहे बे. निघाले मग भटी ते वस्त्र काखे सुधले असे. निघाल्यानंतर रस्त्यात नजर गेलीच मग दादोसांची. म्हणाले, याच्या काखेत काय आहे? म्हणाले, नागद्या नागद्या काखे काही. फोटोबाज म्हणतात, हे वस्त्र आहे. दादोस म्हणतात, अरे मग ते वस्त्र मला तू पाहिलं ना तिथं पौत करताना. मग हे वस्त्र कसलं रे भाऊ? म्हणाले, बघू बघू. फोटोबाज म्हणतात, अहो हे मी गोसाव्याशी वावया ठेवले आणि तुम्हा कारणे विनविले होते ना, ते गोसाव्यांसाठी ठेवले आणि माझ्यासाठी विनवलं ते तुम्हाला दिलं नाही का मग थोड्या वेळापूर्वी? दादोस कसे भारी आहेत. दादोशी नेत्र वाटारून विकारे म्हणितले. तर त्याच्यानं अंदाज लावू होतो, तो आपला अवसर भंग होतो. झोपू दे, एरवी पदरात काही पडत नसतं. हे दादोस नेत्र वटारून कसे माहिंबट्ट लिहितात. माहिंबट्टांनी सखोल अभ्यास केला दिसतोय, आहे का नाही लिहायचा? दादोशी नेत्र वाटारून विकारे म्हणितले. काय म्हणतात? अरे ना तुझ गोसावी काही होत, गोसावी आमचे गुरु, आम्ही गोसाव्याशी वावे, तू आम्हाशी वावे. सर म्हणाले, हे तुझे नव्हे अन आरुते अशी गुरु भेटतात जीवनामध्ये. मा वाय आम्हाशी. चल काढ म्हणाले ते काखेतलं होतं. मेंटल कुठला वेळ आहे का? चाल गोसाई कोण? हे दादोसांचं लय भारी काम. हा, भट्टोबासांची मजबुरी झाली, मला टाक कासन. ए अबे टाक, पटकन टाक म्हणाले. मला वाटतच कसा जोर आहे. कसा जोर आहे दादोसांना, लगे वाटतच. वाटेशीच बसले आणि मग भटोबाशी ते वस्त्र वाहिले. ध्यान म्हणाले, चल बाय बाय मुरुख कुठला. साधूला तम नाही पाहिजे, पण साधूला लय तम असतो, आहे का नाही? आपण ज्या काम क्रोधावर विजय मिळवण्यासाठी संन्यास घेतला, तो संन्यास घेतल्यावर काम क्रोध खूप मोठे वाढतात, आहे का नाही? प्रचंड वाढलेले असतात. तमतमच लय भारी असते, आहे की नाही? सात्विकता शांतता हा विषयच नसते. असं उलट आहे की नाही? काय असेल बरी भानगड? ही गुत्थी काय नेमकी? तपाने गेलं पाहिजे ना ते काम क्रोध लोभ मद मत्सर. पण असे डबल का होतात बरं? लय तमतम आले लय पाहिले मी.
आगाला अग्नीला हातात घ्यावं, पण त्यांना हातात घेऊन परवडत नाही. फुसफुस करतो तो ना कोबरा, फुसफुसच करतो. लय वाईट आहे ते. बिना चुकल्यावर ठीक आहे ना, न चुकता ते कशाहून बी फुसफुसच चालतं. ते सत्वस्थ रजस्तमान सोनी सत्वस्थिता धर्मी. हे सत्वच गेलं. कशामुळे गेलं? अन्नामुळे गेलंय का पंक्तीमुळे गेलंय का? गेलंय पण सत्व. ते सत्व कधी देव पाठवतात काय माहित, का आपणाला करावं लागेल? तो कोणचा विधी आहे आपणाला? सत्वाचा विधी आपणाला आहे का देवाला आहे? मी म्हणलं का देवाला आहे? देवाने दिली ना तुम्हाला बौद्ध शक्तीचं लग्न लावलंय ना तुमचं, सत्वस्थ व्हा म्हणूनच लावलंय ना. सत्वस्थिता हे वचन आपल्याला सांगितलंय की नाही? रजस्तमे निर्सोनी, तुम्ही सत्वस्थित होऊनच धर्माला अधिकार, हा धर्माचा दरवाजा ठोठवायचा आहे. लिंक लागली की बरोबर? तुम्ही सत्वस्थ असाल तर तुम्हाला धर्माचा अधिकार आहे. धर्म तुमच्याजवळ असेल तरच तुम्ही धर्माचा दरवाजा ठोठवाल पवित्र पर्वाला, नाहीतर जिंदगीभर तुमचं अपवित्र पर्व सुरू राहतं. अमंगळ पर्व लय अमंगळ असते. आपल्या मनाला माहीत असते की आपण काय काय अमंगळ करतो. दुसऱ्याला काय माहिती? आपल्या मनाला आपलं मन सारखं टोचणे देतं. मन एक मोठं विचित्र ठेवलंय. वाईट केलं की ते सारखं त्रास देतं, चांगलं केलं की ते विसरून जातं. केलं असेल चांगलं, पण वाईट केल्यावर मनस्ताप. चोराला सुद्धा वाटतं की मी उगाच चोरी केली बरं या घरी, आपण तर चोर आहे नंबर 1 आहे की नाही? कसे चोर आहे आपण सांगा? देवाचं खातो, देव देतो, देवाच्या नावाने आपलं सगळं मंगळसूत्र आहे, लग्न घडी देवा त्याच्यासोबत लग्न लावलंय. काय देवाची किती कृपा आहे ना. पावर सर्व साधू संत उपदेश, किती कृपा आहे. उपदेशाला घेता येत नाही याच्यात आहे की नाही, पण त्याला वेधलं तर ना, खरं बोधलं ना, त्याला पण देवाने काढलेच ना दुःखातून. साधू संतांवर अपार कृपा आहे ना. आपण कृतज्ञच आहे. नाही, स्वामींचा उपकार फेडत नाही आपण. बाबुळगावकरांनी चरित्र लिहिलं ना त्याच्यामध्ये, सांगावर काय ते प्रायचित्तात ते दररोज म्हणायला पाहिजे, ते त्याचा अभ्यास करून म्हणायला पाहिजे, पण ते प्रायचित कळत नाही कोणाला. ते स्वरामध्ये बरं वाटतं, पण आतमध्ये मात्र चिमटेच आहेत ते, आहे ना. तर हे आता दादोस लगे बसले, आण इकडे टाकलं, लगे वस्त्र वाहूनच घेतलं सगळं. चुप माय, तुला कळत नाही, तू लहान आहे, अज्ञान आहे. दिले निरोपण करून त्याला बिचाऱ्याला. न भटवासांनी ते वस्त्र घेऊन वाहिलेलं वस्त्र भटवासांना परत घडी करून दिलं आणि गोसाव्यापाशी पवते वाहवया आले. गोसावी असणे उपविष्ट असती. स्वामींचा इकडे अवसर झालेला आहे, मंगळ अवसर झालेला आहे. बाईसांनी ते सगळं समापन करून नुकतेच थांबलेले आहे स्वामी छानपैकी. तेवढ्यात ही स्वामींची भक्त मंडळी आली. स्वामींना सगळं माहीत आहे, रस्त्यात काय केलं तर काय केलं. आले, मग दंडवत घातला, श्रीचरणा लागले, बसले. दादोस विनंती करता, जी आम्ही अवघे गोसावाचा ठाई पर्व करू. स्वामी आले, हो हो करा. हा सर्वज्ञांचं किती मायपण आहे, मोठेपण आहे की नाही. स्वामींना माहीत आहे आराम तिकडं पवते करून आलाय. स्वामी म्हणले का लगेच? स्वामीला हो, काय हरकत नाही, करा करा करा. हे साधुत्व आहे, हे महात्मेपण आहे. सगळं माहीत असून तुम्ही पोटात घालते त्याचा, सगळं माहीत आहे. काय लय दिवस बी नाही झालं, 1 घंट्यापूर्वी तसं करून आले ना तो.
साहेब म्हणतो बरं बरं हो 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 छान आहे हा, छान आहे हा, करा करा करा. माझ्यासारखा असला असता तर लगेच 2-4 शिव्या दिल्या आहे का नाही. आला तू तिथं करून आला, तुला चंदन आहे, आळा आहे, गंधाक्षता लावलेले तुझ्या कपाळाला, काय करून आला बे तिथं तू? मी इथं असताना मी तुझा गुरु नाही का? दाद्या स्वामी काय म्हणले नाही त्यांना. हे म्हणणं स्वामी स्वामी आहेत हा. म्हणूनच आपण त्या स्वामींना स्वामी म्हणतो. माऊली आहे ती. मग ठीक आहे ठीक आहे हा. मग गोसाव्याशी पवते वाहिले, पूजा केली छानपैकी. ही उष्टी पूजा. ते वस्त्र ओळगव आदरिले. स्वामी कसं प्रेमाने नकार देतात हा. विरोध पण प्रेमाने करता आला पाहिजे हा. स्वामीने गोसावी डावेनी श्री करे निराकरिले, मग श्री चरणापाशी घडीशी ठेवले. ते वस्त्र बुटवासाकून घेऊन वाहिलेलं ते स्वामींच्या श्रीकरी ओळगवलं. स्वामीने हातात नाही घेतलं, ठेवाखाली. त्यांना माहित होतं की दादोसांना सगळं कळतंय बरं. दादोस काही मूर्ख नाही आहे. त्यांना कळालं की स्वामींनी ओळखले बरं. आता गुपचूप पायाजवळ ठेवलं ते वस्त्र. हां, पोहतं बिवतं वाहिलं. आता ही बीडची खरी लीळा आहे की नाही. खरी लीळा इथं आहे ती. बिडी यावस्थान श्री जगदीश. दादोसांचं नाव नाही आलं त्याच्यात आहे ना. आलं पाहिजे होतं त्या आरतीला. त्याने पण वाहिलंच की कसं का होईना, हीन बुद्धीनं का होईना वाहिलंच ना. ते वस्त्र बाजूला ओळगवलं. डावेने श्रीकरे निराकरिले. दावा श्रीकर दिसेल तुमचा आणि ठेवा खाली. मग श्रीचरणापाशी घडी ठेवली. गोसावी डावेनी श्रीचरणाची नांगोटेनी परते केली. मला द्वेष करायचा तर असं शिकवण द्यायची तर अशी द्यावी लागते स्वामींसाठी. चरणाजवळ ठेवलं स्वामींनी ते अंगुठ्याची लीळा येते आहे का नाही. डावा अंगुठा श्रीचरणाचा पलीकडं लोटलं देवाने ते वस्त्र. दादोशी आयसे आडवे तिडवे पाहिले आहे. कसनो का तोंड केला असेल, मूर्खा मोडला असेल. आणि बाईशी पविते वाहिले, दंडवत केली, मग बिडार आले. आडवं तिडवं तोंड केलं ना. बाईसांना पवते वाहिले दादोसांची. तर लगेच बाईस बसवलं. बाईसांना बसा बसा बसा. लगेच बाईसांना पवतं वाहिलं. गडबडीनं लगेच बाईसांना संकल्प दिला. अरे आता सगळं स्वीकार करा तुम्ही, मी येतो आता, मला थोडंसं काम आहे. स्वामी 1 नाही 2 नाही, जातोच ना, जा. मग ती गेले तिकडं. सर्वांनी बाईसांना जाणा पागा. सर्वज्ञांनी सर्वांना बसवलं. हा बाईसाशी पविते वाहू का गेला सांगा बरं म्हणाले. मग भक्तिजने म्हटले, नाजी बाईसे वडील म्हणून आणि काय. बजावले. आपण इथे थांबवत आहे की नाही. तर दादोसांनी असं पवित्र पर्व केलं आणि डावेनी श्रीचरणाचे ने अंगोठेने ते वस्त्र स्वामींनी पलीकडे ढकललं. दादोसांनी बाईसांना पवतं केलं पटापट लगेच आणि गुपचूप निघून गेले. आडवत तिडवत जाताना काय आता राशी दंडवत नाही आहे की नाही. हा, अहंकाराला ठोस पोचली ना. जाऊ श्री मूर्ती मागूत पावले जाणारे दादोस आज सरळ पावलाने गेले आहे की नाही. हे धर्माचा दरवाजा आहे. दिसला नाही त्यांना. आपल्या ठिकाणी धर्म दिसला, स्वामींच्या ठिकाणी नाही दिसला त्यांना. हा पवित्र पर्वाचा काळ असा आहे आपला. आपण इथे थांबू. दंड